नमस्कार मित्रांनो, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्यासाठी खुश खबर आहे। मित्रांनो, माहे मे व जून 2025 रोजीचे मानधन प्राप्त झालेले आहे। वाढीव मानधन व 2 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता आलेला आहे। 16,837 लाख अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आलेले आहे। त्या संदर्भातला नवीन जीआर आलेला आहे। मग त्या जीआर मध्ये काय माहिती दिली आहे, कधीपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील याविषयी सविस्तरपणे माहिती आपण या जीआरच्या माध्यमातून बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी हा जीआर बघू शकता। केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये लेखाशीर्ष सहाय्यक अनुदाने अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना माहे मे व जून 2025 चे एकूण मानधन 16,837.36 लक्ष इतकी रक्कम वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन यांचा सार्वजनिक आरोग्य विभाग यांचा दिनांक 20 जून 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण जीआर आहे। मित्रांनो, आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली आहे। आशा स्वयंसेविका यांना 10,000 रुपये आणि गट प्रवर्तक यांना 11,200 इतका मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मग आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षात 32,868 लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून माहे मे व जून 2025 चे म्हणजे 2 महिन्याचे पैसे या ठिकाणी 16,837.36 लक्ष इतका मानधनाचा निधी वितरित करण्यास मंजुरी देण्याबाबत वित्त व नियोजन विभागास विनंती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने वित्त व नियोजन विभागाने आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांचे माहे मे व जून 2025 चे मानधन अदा करण्यासाठी 16,837.36 लक्ष इतका निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे। त्या अनुषंगाने आता 16,837.36 लक्ष इतके अनुदान राज्य आरोग्य सोसायटीस उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। मग या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना मोबदला अदा करण्यासाठी 2025-26 मध्ये 32,868 लक्ष इतकी तरतूद राज्य शासनाने अर्थसंकल्पित केलेली आहे। सदर तरतुदीतून आशा स्वयंसेविका आशा गट प्रवर्तक यांना माहे मे व जून 2025 चे 16,837.36 लक्ष इतका निधी व सहाय्यक अनुदानेमधून वितरित करण्यास शासन या निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। उपरोक्त अनुदानासाठी प्रशासकीय अधिकारी आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांना आहरण संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता सदर प्रस्तावावरील खर्च खालीलप्रमाणे नमूद लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन 2025-26 साठी मंजूर करण्यात आलेल्या उपलब्ध तरतुदीमधून भागवण्यात यावा। मग या ठिकाणी आपण बघू शकता या तक्त्यामध्ये माहिती दिलेली आहे। तर अशा पद्धतीने हा 16,837.36 लक्ष एवढा राज्य हिस्साचा निधी या ठिकाणी वितरित करण्यात आलेला आहे। यापूर्वी वितरित केलेल्या निधींच्या अनुषंगाने राज्य आरोग्य सोसायटीत लेखा परीक्षणामध्ये कोणताही गंभीर आक्षेप घेतलेला नाही। सदर अनुदान बिनशर्त आहे। हे अनुदान लवकरात लवकर आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे असे शासनाने या ठिकाणी आदेश दिलेले आहे। तर मग मित्रांनो, सदर शासन निर्णय तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला असून या ठिकाणी हा तुम्ही बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जीआर देण्यात आलेला आहे। आपण त्या ठिकाणाहूनही बघू शकता किंवा डाउनलोड करून घेऊ शकता। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आता आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना लवकरच त्यांच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे पैसे हे जमा होतील। मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।